बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी। मुंबईमध्ये मरण स्वस्त झालंय का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। त्याला कारण ठरल्यात गेल्या काही दिवसातील झाड कोसळण्याच्या दुर्घटना। चेंबूरमध्ये झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा तसाच प्रकार घडलेला आहे। मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालाय। फिनिक्स मॉल समोर ही घटना घडली आहे। तर दुसरीकडे आरे कॉलनीमध्ये चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। युनिट क्रमांक 13च्या रस्त्यावर ही घटना घडली आहे। हसन रझा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून या दोन्ही घटनांमुळे आता संताप व्यक्त होतोय। तर झाड कोसळून मृत्यू झाल्याची गेल्या काही दिवसातली ही तिसरी घटना आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडायचं तरी कसं असा सवाल उपस्थित होतोय। कुर्ल्यामध्ये झाड पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आरे कॉलनीत झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झालाय। तर कुर्ल्यात ज्या ठिकाणी झाड कोसळलं त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केलंय। यावेळी त्यांनी पालिकेवर टीकेची झोड उठवली आहे। तर आपले प्रतिनिधी घटनास्थळावरून सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन गाड हे सध्या किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत करतायत। सचिन, नेमकी काय स्थिती आहे सध्या घटनास्थळी? माधवी, आपण सध्या घटनास्थळी आहोत। कुर्ल्याचा हा नौपाडा परिसर आहे जिथे सकाळच्या सुमारास या झाडाची फांदी कोसळली आणि दुर्दैवाने 63 वर्षीय युनुस कुंदावाला नावाचे गृहस्थ ज्यांचं समोरच दुकान आहे ते आपल्या दुकानात प्रवेश करणारच होते। तितक्यात ही झाडाची फांदी कोसळली, त्यांच्याकडे डोक्यावर ती कोसळली। त्यांना तात्काळ फौजिया रुग्णालयात भरती करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे दुर्दैवाने ही मुंबईतली तिसरी घटना आहे। मंगळवारी चेंबूर परिसरात विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला, त्यानंतर आरे कॉलनीत अशीच घटना घडलेली आणि आज देखील असंच एक मृत्यू झाला। आपल्यासोबत सध्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, मुंबईत हे चाललंय काय? तिसऱ्या मुंबईकराला